नमस्कार, मी सौ प्रतीक्षा विक्रम अंबिके. आज माझे मिस्टर श्री विक्रम अंबिके जे पुण्यामध्ये दररोज त्यांचे 4 ते 5 शो असतात व्हिडिओग्राफीचे, तर मी तेही एन्जॉय करतेच. मग आज मला रवींद्र भाऊजी हे माझे भाऊजी आहेत आणि त्यांची मिसेस माझी बहीण आहे, तर त्या निमित्ताने मला हा कार्यक्रम एन्जॉय करण्यासाठी इथे योग आला. तर म्हटलं चला आपण पण जाऊया. तर म्हणजे तुम्हा सर्व सिंगरचा आवाज जो आहे तो इतका उत्कृष्ट आहे आणि तुम्ही म्हणजे गाण्यासोबत डान्सही, म्हणजे त्या गाण्यात अगदी जीव ओतून तुम्ही ती गाणी सादर करता. तर शो खूप एन्जॉय केला आम्ही, मला खूप छान वाटलं. तर फक्त थोडंसं टेक्निकली अजून तुम्ही थोडी इम्प्रूव्हमेंट करा आणि मस्त असंच कार्यक्रम करा आणि अशी ही सेम तुमची सगळी टीम मला पुण्यात पाहायला आवडेल. नक्की नक्की नरच खूप छान होतं, एन्जॉय केला. म्हणजे कार्यक्रम लांबला पण एन्जॉय केला. आपल्याला पुण्यामध्ये इन्व्हाइट केलेलं आहे. खरं तर संदीपजी जवळ मी बोललेलो आणि पुढच्या महिन्याच्या म्हणजे साधारणतः नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये बालगंधर्वमध्ये एक सुंदर शो आपण आयोजित करणार आहोत. आपल्याला मदत करतायत संदीप कर्नावट पुणे आणि विक्रम क्रिएशन देखील असणार आहेत आणि त्यांच्या ह्या मिसेस आहेत, त्यांनी आपल्याला शुभेच्छा दिल्यात, इन्व्हाइट केलेलं आहे. परत एकदा आपल्याला धन्यवाद देतो. मधून जो नव्यानं या पनवेलहून इथे आलेले आहेत ते आमचे तुकाराम ढेपेजी. मला खूप कार्यक्रम चांगला वाटला. मी यांचा पनवेलला पाहिलं होतं कार्यक्रम, तर तो पनवेलचा जो कार्यक्रम होता जो फडके सभागृहात झाला होता ना, तो अतिशय चांगला. म्हणजे आम्हाला तो कराओके असं वाटलंच नाही. एवढं त्याने परफॉर्मन्स केलं होतं ना की जसं की लाईव्ह परफॉर्मन्स असं स्टेजवर चालू आहे आणि गाणी गातात काय कशी कळतच नव्हती. ते त्याची स्क्रीनकडे कधी बघण्याचं कोणाचा संबंध आला होता. आम्हाला वाटत नव्हतं की ही कराओके म्हणजे स्क्रीन बघून गातात म्हणायचे. एवढा जबरदस्त परफॉर्मन्स झाला होता. त्यामुळे तसं आमचा एवढं आता हे झालं नाही. आम्हाला वाटतं असाच कार्यक्रम जसा जो पनवेलला झाला होता तो सतत त्यांचा तसाच होत राहावा. आम्ही त्याच्यासाठी आम्ही पण इन्व्हाइट करू पनवेलला परत त्यांना 1-2दा. एवढं बोलून मी खूप चांगलं झालं. धन्यवाद. आपल्या ग्रुपचं खरंच कौतुक ऐकल्यानंतर खूप बरं वाटतं. पण जे टेक्निशियन काम आहे म्हणजे सर्वांची गाणी डाउनलोड करणं आणि त्याच्यामध्ये खूप चॉईस असतो. म्हणजे हे सर्व जे गायक आहेत ते आपलं गाणं चॉईस लाखो गाण्यांमधून आपली 2 गाणी चॉईस करतात, तर खूप वेळ जातो. पण ते डाउनलोड करण्याचं काम जी करते ती आमची गायिका, हरहुन्नरी गायिका स्नेह राऊत. तिला काहीतरी बोलायचं आहे. वेलकम. पहिल्यांदा व्यक्त होते आणि आज खूप दिलसे बोलणार आहे. काय आहे, सगळ्या पार्टिसिपंट्ससाठी सगळ्यात पहिलं हिप 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 हिप. खूप आवडलं कारण हा पवार सरांसोबतचा 10वा शो आहे. हा पहिल्या शोपासनं आत्तापर्यंतची जी वाटचाल आहे ते तुम्ही यूट्यूबवरती टाकलेले व्हिडिओज बघा. सरांचं जे चॅनल आहे रसिक रंजन यूट्यूब चॅनल, त्याच्यावरती तुम्ही व्हिडिओ बघा. पहिले व्हिडिओ जे टाकले होते आय थिंक सर 2022 का 23, त्यावेळेसचा पहिला व्हिडिओ आणि आत्ताचे 2026 ते व्हिडिओ जर बघितले, इतकी प्रगती झालेली आहे, इतकी प्रगती झालेली आहे. पनवेलला आत्तापर्यंत 2 ते 3 शो झालेले आहेत. त्याच्यात सोबत परांजपे मॅडम पण होत्या, परत ढेपे सरांना पण तिथंच भेटले मी तिथे. तर हळूहळू वाटचाल आता तिकडं चाललेली आहे. पनवेलला जे शो होतात किंवा पुण्यामध्ये आता आमचे शो होणार आहेत, त्याच्यामुळे प्रगतीची वाटचाल चालू आहे आणि इथं थांबायचं नाही आहे. इथं थांबायचं नाही आहे, पूर्ण शिखर गाठायचं आहे शेवटपर्यंत. माणगावातला एकतरी कलाकार पुढे गेला पाहिजे. थँक्यू सो मच. या ठिकाणी खरं म्हणजे कार्यक्रम संपलेला आहे. मी पुन्हा एकदा आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं अजून प्रदीप मुंडे जे आहेत ते मागच्या वेळेला अगदी त्यांना राहावलं नाही आहे आणि त्यांनी गाणं सादर केलं आणि आज सहभागी झालेत. या नमस्कार. ॲक्च्युली मागच्या वेळेला कार्यक्रमामध्ये आलो आणि मी ह्या कार्यक्रमाचं स्वरूप पाहिलं आणि मला खूप आवडलं. मला एवढंच सांगावं असं वाटतं की ही जी टीम आहे, सगळे कलाकार आहेत, सगळे 51 आहेत आणि मला विशेष जसं कौतुक वाटतं की ह्या टीममध्ये जे डॉक्टर मंडळी आहेत, एवढे बिझी शेड्यूलमधनं ते एवढा वेळ काढून ह्या कार्यक्रमासाठी येतात. त्याच्याबद्दल लाईट ऑफ यू सर. डॉक्टर वैद्य असतील, डॉक्टर चंद्रशेखर, आमचे एकदम हुरहुन्नरी कलाकार, त्यांच्या बाबतीत खूपच म्हणजे असं सगळे डॉक्टर, मोहन वकील साहेब आहेत, बाकी सगळे प्रोफेशनल लोक आहेत. तर हे सगळं पाहिल्यानंतर एक हुरूप निर्माण होतो आणि
खूप छान कलाकार, एकापेक्षा एक कलाकार आहेत. म्हणजे असं कोणालाच कमी मानायची आवश्यकता नाही. मी ॲक्च्युली यासाठी आलो की ह्या कार्यक्रमाची, आत्ताचा हा कार्यक्रम झाला, या कार्यक्रमासाठी जे आपल्याला तयारी थोडीशी 2 वेळाला प्रॅक्टिस करावी लागली, ते मी डॉक्टर वैद्य आणि डॉक्टर राऊत यांचं मी खरंच मनापासून आभार मानेन की ही प्रॅक्टिस करण्यासाठी त्यांच्या घरी आपल्याला हे सगळं जागा देऊन आपलं हे सगळं कार्यक्रमाची तयारी करून घेतली. त्यामुळं मी त्यांचं पण मी आभार मानेन. म्हणजे आयोजक मानतीलच, पण मला एक मनापासून मला त्यांच्या बाबतीत जसं खूप हे वाटलं. आणि काल मी माझं शेवटचं हे गाणं चेंज केलं आणि स्नेहल डॉक्टरांनी मला खूप मदत केली आणि आयत्या वेळेला मी गाणं चेंज केलं. हे दुसरं गाणं होतं ते. तर टीमचं सगळं आभार. खरंच आहे. या ठिकाणी ॲडव्होकेट मोहन मेहता यांच्या आणि माझ्या संकल्पनेतून, म्हणजे जेव्हा आमच्या दोघांची भेट झाली तेव्हा हा ग्रुप उभा राहिलेला आहे. खरं तर आमचा संगीतप्रेमी ग्रुप जो आहे तो आम्ही आमच्या एक प्रायव्हेट ठेवला, ते एक आमच्या मर्यादित ठेवला होता. पण आता नंतर रसिक रंजन जो आम्ही सुरू केला आहे त्याच्यामध्ये आत्तापर्यंत मला साथ दिलेली आहे. ॲडव्होकेट मोहन मेहतासाठी जोरदार टाळ्या. आणि अशीच साथ ते देणार आहेत पुण्यासाठी देखील. तर आपल्या सर्वांना परत एकदा मी मनापासून धन्यवाद देतो.